मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे बनते। कडक उन्हामुळे त्वचा काळपट पडण्याचा त्रास सर्वांनाच होतो। सूर्याच्या तीव्र किरणांमुळे त्वचेचे अनेक प्रकारे नुकसान होत असते। थेट कडक सूर्यप्रकाशात त्वचा उघडी राहिली तर त्यामुळे त्वचा काळपट बनते। उन्हाळ्यात वातावरणामध्ये आर्द्रता भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे तुम्हाला सतत घाम येत असतो। त्यासोबतच कडक सूर्यप्रकाशामुळे तुमचं शरीर आणि चेहरा टॅन होत असतो। कडक उन्हामुळे सनबर्न, रॅशेस, पिंपल्स, टॅनिंग, मेलाझ्मा आणि सन ॲलर्जी अशा अनेक समस्या उद्भवतात। तुमची त्वचा ही उन्हापायी काळी पडली असेल तर काही परिणामकारक उपायांच्या मदतीने तो काळपटपणा दूर करता येईल। उन्हाळ्यात आपली त्वचा निरोगी कशी ठेवायची, चमकदार त्वचेसाठी आपण काय करायला हवे, स्किनचा डलनेस कसा दूर करायचा, ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। काही घरगुती उपायांबाबत देखील मी व्हिडिओत पुढे सांगितलं आहे। अतिशय महत्त्वाचा असा हा आजचा व्हिडिओ असणार आहे, तेव्हा व्हिडिओला लगेच लाईक करा आणि चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवे आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला नेहमी बघता येतील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वप्रथम तर काही चुका ज्या या दिवसांमध्ये आपल्याला अजिबात करायच्या नाहीये, ज्यामुळे त्वचा काळवंटते आणि त्वचेचे नुकसान देखील होते, त्या चुकांबाबत डिस्कस करूया। पहिली चूक तर ही की काही लोक दिवसातून फक्त एकदा सनस्क्रीन लावतात आणि तेच दिवसभर ठेवतात। त्यांना असं वाटतं की दिवसात एकदा सनस्क्रीन लावलं म्हणजे पुरे झालं, पण मित्रांनो, हा चुकीचा समज आहे। एकदा सनस्क्रीन लावणं पुरेसं नाहीये आणि असे केल्याने त्वचेचे संरक्षण होण्यापेक्षा नुकसानच जास्त होते। सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट रेज पासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी दिवसातून किमान 2 ते 3 वेळा सनस्क्रीन चेहऱ्यावर लावावी। 2-3 तासांच्या अंतराने तुम्ही हे करायला हवे। सूर्याच्या तेजस्वी किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन वापरले जाते। यामुळे तुमच्या त्वचेवर एक थर तयार होतो जो सूर्याच्या हानिकारक किरणांना तुमच्या त्वचेचे नुकसान होण्यापासून रोखतो। दररोज त्वचेला सनस्क्रीन लावल्यामुळे त्वचा निरोगी होण्यास मदत होते। SPF 30 किंवा SPF 50 म्हणजे सन प्रोटेक्शन फॅक्टर किमान 30 किंवा 50 असलेला सनस्क्रीन तुम्ही वापरायला हवा। SPF 50 असलेले सनस्क्रीन त्वचेचे सुमारे 98% हानिकारक सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्यास सक्षम असते। जे लोक घरात राहतात ते SPF 30 असलेले सनस्क्रीन वापरू शकतात। हे दैनंदिन वापरासाठी पुरेसे संरक्षण प्रदान करते आणि हानिकारक सूर्यकिरणांपासून त्वचेचे संरक्षण करते। परंतु ज्यांना उन्हात राहावे लागते, जसे की बाहेरच्या कामात गुंतलेले असतील, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी करणारे असतील किंवा मग फिरायला जाणारे लोक असतील, त्यांच्याकरिता SPF 50 असलेले सनस्क्रीन चांगले आहे। मित्रांनो, दुसरी चूक होते ती त्वचेच्या हायड्रेशन विषयी। विशेषतः उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्याचे एक मूलभूत तत्व म्हणजे हायड्रेशन। योग्य हायड्रेशनमुळे तुमची त्वचा मऊ आणि लवचिक राहतेच, शिवाय तिची नैसर्गिक चमक आणि गुळगुळीतपणा टिकवून ठेवण्यास देखील मदत होते। अनेक लोक अशी चूक करतात की ते शरीराला आवश्यक तितकं पाणीच पित नाही। तुमची त्वचा आतून आणि बाहेरून हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी पिण्यास विसरू नका। तुम्ही किती पाणी प्यायला हवे ते देखील जाणून घ्या। सर्वसामान्य शिफारस अशी आहे की दिवसातून सुमारे 8 ग्लास इतके पाणी आपण प्यायला हवे, जे अंदाजे 2 लिटर किंवा अर्धा गॅलन असते। पण लक्षात असू द्या की वय, वजन, काम करण्याची पातळी आणि हवामान यासारख्या घटकांवर आधारित वैयक्तिक पाण्याची आवश्यकता बदलू शकते। शरीराच्या वजनानुसार पाणी पिण्याचे प्रमाण किती आहे ते समजून घ्या। एका निरोगी व्यक्तीला दररोज प्रति किलोग्राम वजनासाठी सुमारे 35 मिली पाण्याची आवश्यकता असते। उदाहरणार्थ 50 किलोग्राम वजनाच्या व्यक्तीला 1.7 लिटर, 60 किलोग्राम वजनाच्या व्यक्तीला 2.1 लिटर, 70 किलोग्राम वजनाच्या व्यक्तीला 2.4 लिटर आणि 80 किलोग्राम वजनाच्या व्यक्तीला 2.8 लिटर पाण्याची आवश्यकता असते। मित्रांनो, इतर घटक जसे की शारीरिक हालचाल, हवामान आणि आरोग्याच्या स्थितीनुसार पाण्याची गरज बदलू शकते। गरम हवामान असेल किंवा तुम्ही व्यायाम केला असेल तर अधिक पाणी प्यावे। गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना देखील जास्त पाण्याची आवश्यकता असते। लहान मुलांसाठी 1.5 ते 2.5 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे। सीझनल फ्रुट्स खाऊन आणि दररोज 2 ते 3 लिटर पाणी पिऊन तुम्ही हायड्रेटेड आणि निरोगी राहू शकता। स्वतःला हायड्रेट ठेवल्यानेच उष्माघात टाळता येऊ शकतो। या व्यतिरिक्त ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि डिहायड्रेशन टाळण्यासाठी तुमच्या दिनचर्येत हायड्रेटिंग स्किन केअर प्रॉडक्ट्सचा वापर देखील तुम्ही करू शकता। मित्रांनो, हे 2 महत्त्वाचे मुद्दे कव्हर केल्यानंतर वळूया काही इफेक्टिव्ह घरगुती उपायांकडे। उन्हाळ्यात चमकदार त्वचेसाठी घरगुती उपाय आपण काय करू शकतो ते नीट लक्षपूर्वक ऐका। स्किनच्या हायड्रेशनसाठी कोरफड जेल आपण वापरू शकतो। कोरफडीचा वापर अनेक ब्युटी प्रॉडक्ट्स मध्ये केला जातो, कारण तो तुमच्या त्वचेसाठी खूप चांगला असतो। कोरफड ही एक अशी वनस्पती आहे जी तुमच्या त्वचेला मॉइश्चराइज करते आणि तिला चमक देते। उन्हामुळे झालेल्या त्वचेच्या जळजळीला आराम देण्यासाठी देखील कोरफड म्हणजेच ॲलोवेरा जेल उत्तम आहे।
तुम्हाला चमकदार त्वचा हवी असेल तर तुम्ही तुमच्या घरगुती फेस मास्क मध्ये थोडे ॲलोव्हेरा जेल मिसळून चेहऱ्यावर ते लावू शकता। तुम्ही कोरफडीचा रस पिऊ सुद्धा शकता। ह्याकरिता आपल्या घरातील कुंडीत लावलेले कोरफडीचे झाड सर्वोत्तम आहे। त्यातून ताजा गर तुम्ही काढून वापरू शकता। ॲलोव्हेरा जेल बाजारात देखील उपलब्ध आहे, मात्र त्यात केमिकल्सचा वापर केला जाण्याचा धोका असतो, तेव्हा नैसर्गिक उपायाला प्राधान्य देणेच अधिक योग्य ठरेल। उपाय क्रमांक 2, त्वचा टवटवीत ठेवण्याकरिता काकडी आणि दहीचा फेस पॅक तुम्ही लावू शकता। काकडी त्वचेला थंड करते तर दही पोषण आणि हायड्रेट करते, तेव्हा हा फेस पॅक बनवण्याकरिता काकडी आणि दही एकत्र करून त्याचा गुळगुळीत पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा। असे केल्याने तुम्हाला ताजेतवाने वाटेल आणि त्वचा छान मॉइश्चराइज होईल। उपाय क्रमांक 3, सन प्रोटेक्शन करिता टोमॅटो पल्प। तुमच्या त्वचेचे हानिकारक UV रेज पासून संरक्षण करण्यासाठी तुमच्या चेहऱ्यावर ताज्या टोमॅटोचा गर किंवा पल्प लावा आणि तो 15 ते 20 मिनिटे तसाच राहू द्या। अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्वांनी समृद्ध असलेले टोमॅटो तुमच्या त्वचेला सूर्याच्या नुकसानापासून वाचवण्यास मदत करतो। उन्हाळ्यात त्वचेला चमकदार बनवण्यासाठी हा एक बेस्ट घरगुती उपाय आहे। उपाय क्रमांक 4, मॉइश्चरायझेशनसाठी कोकोनट ऑइल म्हणजेच नारळाचे तेल। नारळाचे तेल त्वचेला खोलवर मॉइश्चराइज करते आणि पोषण देते, तेव्हा मित्रांनो मॉइश्चरायझेशनसाठी झोपण्यापूर्वी तुमच्या त्वचेवर थोडेसे खोबरेल तेल लावा। काही दिवसांतच तुमची त्वचा मऊ आणि चमकदार होईल। उपाय क्रमांक 5, हळद आणि मधाचा फेस मास्क। त्वचा उजळवण्याकरिता तसेच स्किन इरिटेशन कमी करण्याकरिता टर्मरिक आणि हनीचा म्हणजेच हळद आणि मधाचा फेस मास्क आपण लावू शकतो। हळदीचे दाहक विरोधी म्हणजेच अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आणि मधाचा मॉइश्चरायझिंग इफेक्ट यामुळे हा मास्क चमकदार त्वचा मिळवण्यासाठी परफेक्ट आहे। उपाय क्रमांक 6, त्वचेचा टोनर म्हणून ग्रीन टीचा वापर। मित्रांनो, ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात आणि त्वचा निरोगी तसेच चमकदार बनवतात। टोनर म्हणून वापरण्यापूर्वी ग्रीन टी बनवा आणि ते थंड होऊ द्या। थंड झाल्यानंतर एक उत्कृष्ट टोनर म्हणून आपल्याला हे वापरता येतं। उपाय क्रमांक 7, एक्सफोलिएशनसाठी पपईचा फेस मास्क। पपई जे कोरड्या त्वचेला आतून हायड्रेट करते आणि सेल्युलर नुकसानापासून संरक्षण करण्यास देखील मदत करते। पपईमध्ये अँटीऑक्सिडंट्स, एन्झाईम्स आणि व्हिटॅमिन C असतात, जे त्वचेसाठी उत्तम असतात। पपई नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून देखील काम करते। पपई त्वचेच्या मृतपेशी, ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स, कोरडी त्वचा, काळी वर्तुळे, मुरूम आणि इतर अनेक समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते। बेस्ट रिझल्टसाठी तुम्ही पपई खाऊ शकता किंवा तुमच्या त्वचेवर लावू शकता। संत्री आणि पपई या 2 गोष्टी एकत्र करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेच्या टोनमध्ये फरक दिसून येतो। हा उपाय करण्यासाठी पपईचे छोटे तुकडे करा आणि नंतर त्यात संत्र्याचा रस घाला, चांगले मिसळा आणि नंतर चेहऱ्यावर लावा। हा पॅक 15 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा आणि त्यानंतर पाण्याने धुवून टाका। हा पॅक आठवड्यातून 2दा लावता येतो, यामुळे चेहऱ्यावर ग्लो दिसून येतो। उपाय क्रमांक 8, चंदन, मुलतानी माती आणि गुलाबजलाचा पॅक। चंदन पावडर, मुलतानी माती आणि पुरेसे गुलाबजल एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा। आपल्या चेहऱ्यावर पॅक लावा, 15 ते 20 मिनिटे कोरडे होऊ द्या। ऑइल फ्री आणि क्लीन त्वचेचा आनंद घेण्यासाठी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा। चंदनामध्ये सुदिंग आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, तर मुलतानी माती एक्सेस ऑइल शोषून घेते। उपाय क्रमांक 9, लिंबू आणि साखरेचा स्क्रब। नैसर्गिक एक्सफोलिएटिंग स्क्रब बनवण्यासाठी लिंबाचा रस साखरेमध्ये मिसळा। डेड सेल्स काढून टाकण्यासाठी आणि ग्लोईंग स्किन करिता या मिश्रणाने तुमच्या त्वचेवर हळूवारपणे मालिश करा। उन्हाळ्यात चमकदार त्वचेसाठी हा एक बेस्ट उपाय आहे। उपाय क्रमांक 10, रात्रीचा सिरम म्हणून बदाम तेलाचा वापर। बदाम तेल रात्रीच्या वेळी त्वचेचे खोलवर पोषण आणि दुरुस्ती करते, सकाळी त्वचेला तेजस्वी रंग देते। जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही दररोज झोपण्यापूर्वी बदामाचे तेल लावू शकता आणि ते रात्रभर तसेच राहू देऊ शकता। डोळ्यांखालील भागावर म्हणजेच डार्क सर्कल्सवर बदामाचे तेल लावल्याने तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम मिळतील। रात्री झोपण्यापूर्वी कॉटन बॉलच्या मदतीने बदामाचे तेल चेहऱ्यावर लावून झोपा, त्यामुळे जुनाट काळे डाग हलके आणि फिकट होऊ लागतात। बदामाच्या तेलामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म तुमच्या चेहऱ्यावरील मुरुमे आणि पिंपल्स कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात, तेव्हा तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये बदामाच्या तेलाचा वापर नक्की करा। मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या कामाचा वाटला असणार, तेव्हा व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।